एक मिनिट हो. कुठून आलात आपण? मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी आहे. मी गेल्या 3 वर्षांपासून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. मी सिव्हिल इंजिनियर आहे. माझं ग्रॅज्युएशन सिव्हिलमध्ये झालं आहे. तर विषय असा आहे की मागील 3-4 वर्षापासून नुसतं पेपर फुटीचे प्रकरण चालू आहे. सर्वांना माहिती आहे नीटचा पेपर फुटला. त्याच्याच धर्तीवर सिव्हिल इंजिनिअरिंगचा पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता ह्या पदाचा पेपर फुटून देखील 3-4 महिने उलटून गेलेत. तर त्यावर देखील पुणे मनपाने कुठलीही चौकशी केलेली नाही. त्याच्या धर्तीवर आत्ता 2 दिवसापूर्वी MMRTचा पेपर अशा पद्धतीने फुटला की एकाच सेंटरमधले 16 पैकी 13 टॉपर येत आहेत. म्हणजे शासन विद्यार्थ्यांच्या हिताची कोणती बाजूचा विचार करत नाही आहे आणि ते प्रामाणिक विद्यार्थी आहे ते मागं पडत आहे आणि पैशावाले विद्यार्थी आहे किंवा पेपर लीक करून नोकरी मिळवत आहे. जर असेच विद्यार्थी जर पुढे जाणार असेल तर ते काय डेव्हलपमेंट करू शकतात हे आपल्याला या गोष्टीवर लक्ष देत आहे. त्यामुळं आज राहुलजी पुण्यामध्ये आले. आम्ही त्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि आमचे जे काही प्रश्न आहे हे मांडण्यासाठी आज आम्ही या कार्यक्रमाला छात्र की गुंज त्याच्यासाठी आलो आहे सर्व विद्यार्थी. बोला की मनात आहे ते बोला. कुठं आला तुम्ही? मी नांदेडहून आलो. इथं पुण्यामध्ये राहतो. MPC प्रॉपर नांदेड जायचं. हां बरं. आणि काही शिक्षण घेतोय का? MPC करतो मी. MPC. व्हेरी गुड. बरं आज का आला इथे? इथं राहुल गांधीला बघण्यासाठी आणि आमचे युवाचे प्रॉब्लेम सांगण्यासाठी. अच्छा. आणि तुझे प्रॉब्लेम तिथपर्यंत कसे पोहोचणार? तुला माईकमध्ये बोलावं लागेल. हां तुझे प्रॉब्लेम जे आहेत तुला मीडियासोबतच बोलावं लागेल ना. हां हां तुझे प्रॉब्लेम सांग सगळे. इथं आमची याची MPCची परीक्षा आहे ना, ते कम्प्युटर बेस CBT बेस होणार आहे. त्याच्यामध्ये घोळ आहे. त्याच्यासाठी पण आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि तेच सर्वात मोठा आमचा ते प्रॉब्लेम आहे. अच्छा. हां त्याच्यामध्ये घोळ होता. आज गेल्या तलाठी भरती झाली 5,000 त्याच्यामध्ये पण घोळ झाली. त्याच्यामुळं आम्ही हे इश्यू राहुल गांधींनी उचलला पाहिजे. अच्छा. ठीक आहे. हां सर कुठून आलात तुम्ही? मी पुण्यातलाच आहे. अच्छा. का आला इथे? राहुल गांधींना ऐकण्यासाठी. पाहायला आलात का विचार पुण्यातलाच? त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलात का पाहण्यासाठी? विचार ऐकण्यासाठी. काय प्रॉब्लेम आहे सध्या? कशामुळे ते आले तिथे? तेच पेपर लीक झालेत, विद्यार्थ्यांवरती जे अत्याचार होत आहेत. ते आले. हो, विद्यार्थ्यांची संवाद साधण्यासाठी. अच्छा. आज या ठिकाणी राहुल गांधींनी मुलांना बोलवलंय आणि पॅरेंट्सला बोलवलंय. तुम्ही या दोन्हीला कुठल्या कॅटेगरीत आहात? आम्ही या दोन्हीच्या कॅटेगरीमध्ये नसलो तरी देश हा फार मोठ्या बलिदानाने, त्यागाने आणि फार मोठ्या प्राणाची आहुती देऊन देश स्वतंत्र झालेला आहे. आणि अशा देशाची आत्ता जी स्वतंत्रता आहे ती धोक्यामध्ये आलेली आहे या भाजप गव्हर्नमेंटनी. आणि त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे होतं आहे ते योग्य होतं आहे की नाही हे पाहण्यासाठी वडीलधारीच्या नात्यानं आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. आज राहुल गांधी जे बोलणार आहेत त्यामुळे देशामध्ये काय बदल होऊ शकतो का? तुम्हाला काय वाटतं? आता बोलल्यानंतर आपण बघूयात ना. आता त्याचं अजून स्टेटमेंट त्यांचं आलेलं नाही आहे. आल्यानंतर आपण बघूयात. विद्यार्थ्यांना जे अडचणी येतात पेपर लीक वगैरे तो महत्त्वाचा मुद्दा असू शकतो. अजून कुठले मुद्दे आहेत? तोच आत्ता सध्याचा तोच आहे. का तर भविष्य आपल्या देशाचं जे दडलेलं आहे ते ह्या नवीन जनरेशनच्या भविष्याच्या म्हणजे यांच्या करिअर आणि नोकरी चांगल्या पदावर उच्च पदावर जाणं ही सुशिक्षित पिढी आहे आणि फास्ट आहे. ह्यांनी जे ओळखलं आहे तेच राहुल गांधींनी ओळखलं आहे आणि त्याच्यामध्ये जनजागृती हा त्यांचा उद्देश असू शकतो असं आम्हाला वाटतं. एक्झॅक्ट काय आहे त्यांचं म्हणणं ते आता बघू आपण. राहुल गांधीचे जे विचार आहेत आज ते विचार ऐकण्यासाठी पर्सनली आलेलो आहे. आमचा वेळ अच्छा. तुम्ही विचार ऐकण्यासाठी आला. येस येस. काय प्रॉब्लेम चालू आहे देशामध्ये? देश पूर्ण बर्बाद झालेला आहे अच्छा. आणि तो कुठेतरी देशाचं भारतीय संविधान आणि लोकतंत्र जिवंत राहण्यासाठी आज राहुल गांधीचे जे विचार आहेत तेच देशाला पुढे नेणार आहेत. इथपर्यंत तर माझ्यासारख्या वकिलाचं ठाम मत झालं. अच्छा. आता मोस्टली विद्यार्थ्यांना बोलवलंय. हो, ओके. आणि काही पॅरेंट्स पण आलेत. तुम्ही या कशामध्ये बोलताय? मी पण विद्यार्थीच आहे कारण शिकण्यासाठी आलेलो आहे. अजून पुढे आपल्याला हा देश घेऊन जाण्यासाठी माझं कॉन्ट्रीब्युशन काय असेल ॲज अ इंडियन सिटीजन म्हणून. त्यासाठी तुम्ही आलात? येस सपोर्ट करण्यासाठी आलात? येस. थँक्यू.